हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सपोर्ट मला नक्की करा. तर आज बनवणार आहे कैरीची चटणी. तर आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि कैऱ्या सगळीकडेच मिळायला लागलेल्या आहेत. झाडाला तर येतातच, पण आपल्याकडे काय माझ्याकडे जवळपास झाड नसल्यामुळे मग मी बाजारात गेले होते भाजी घेण्यासाठी. तर तिथे खूप छान अशा कैऱ्या दिसल्या, म्हणून मग मी विचार केला की कैरी घ्यावी. पण बाकी कोणाला ते कैरीची चटणी खायला आवडत नाही, त्यामुळे मग मी काही जास्त घेण्याच्या भानगडीत पडले नाही. एकच कैरी घेतली. तर एकच कैरी मला मिळाली होती 15 रुपयाची. तर मला आठवण झाली की लहानपणी अशा झाडाच्या दगडं मारून वगैरे पाडून अशा आणून कैऱ्या खायचो, आणि आता कुठे कैऱ्या विकत घेऊन आणि खाव्या लागतात. तर असो, तर खायचं म्हटल्यानंतर घ्यावं तर लागणारच. पण कैरीची चटणी बनवली ना की मग कसं होतं, कधी कधी दात आहे ना आंबतात. तर म्हणून मग मी अशा प्रकारे बनवते जेणेकरून दात आंबत नाहीत. जसं दाताला ते आंबटपणा आला ना, मग नंतर दुसरं काही खायचं म्हटलं तरी ते दात एकदम असे कळकल्यावानी होतात, त्यामुळे मग ते जमत नाही. म्हणून एकच कैरी आणलेली होती. तर चला सुरुवात करूया कैरीची चटणी बनवायला. तर सगळ्यात अगोदर कैरीची जी आहेत सालं आहे ना ती काढून घेतली. तर सालं नाही काढली तरी चालतात, पण मी काढून घेतले. तुम्हाला जर नसतील काढायची तर असं काही हे नाही की काढलेच पाहिजेत. त्यानंतर मग मस्त असे कैरीचे बारीक बारीक असे पीस करून घ्यायचे. आणि खरंच सांगते, कैरीची चटणी आहे ना मी खाऊन झाली, पण मी आता जेव्हा याला व्हॉइस ओव्हर देते ना तेव्हा पण माझ्या तोंडाला पाणी येते ह्या कैरीच्या चटणीचं नाव घेऊन. खरोखर खूप म्हणजे उन्हाळ्यात जेवण जात नाही, त्यामुळे मग असं काही बनवलं ना की माणसाचं 2 घास तरी जेवण खाण्याची इच्छा होते. त्यामुळे मग मी कैरीची चटणी बनवली आणि आहे ना मी 3-4 दिवस आहे ना फ्रीजमध्ये ठेवली आणि खाल्ली. तर घरातले ना खाण्यासाठी अगोदर नाही नाही म्हणत होते, पण जेव्हा मी कैरीची चटणी बनवली ना तर सगळ्यांनी खाल्ली. त्यामुळे ना असं करू नका की एक खात नाही कोणी म्हणून कमी आणून आणि थोडीशीच बनवूया असा विचार केला ना की असंच होतं. मी फक्त माझ्यासाठी बनवलेली, कारण कोणी खात नाही, आंबट लागतं आंबट लागतं म्हणून कोण खात नाही, त्यामुळे मग मी माझ्यासाठी केलेली. पण सगळ्यांनी खाल्ली आणि ती सगळ्यांना एवढी आवडली ना, तर मला तर लिटरली आहे बघा, आत्तासुद्धा तुम्हाला व्हॉइस ओव्हर देऊन आणि मी व्हिडिओ हे करते ना तरी माझ्या तोंडाला पाणी सुटते. तर मस्त कैरीची साल काढून घेतली. त्यानंतर मग तिथला बारीक बारीक पीस करून घ्यायचे. तर ती जे त्याच्या आतमध्ये बी असतं ते काढून टाकायचं, ते काही घ्यायचं नाही. कारण ते घेतलं तर ती कैरीची चटणी खराब होईल, म्हणजे तिची टेस्ट खराब होईल आणि ती बीच नाहीच खात असंही. तर मस्त कापून झाली बारीक बारीक पीस. त्यानंतर मग आता घेऊया खोबरं आपण थोडंसं. तर ओलं खोबरं जर तुमच्याकडे असेल ना तर वेल अँड गुड आहे, पण माझ्याकडे नव्हतं, म्हणून मग आता कैरीची चटणी तर खाणं जरुरी आहे. आता खोबऱ्यासाठी कुठे थांबू, म्हणून मी कैरीची चटणी सुक्या खोबऱ्याने बनवली. आपण आडायचं नाही, आपण इंडियन मॉम आहे, कुठल्याही गोष्टीला आडून चालत नाही. म्हणून जे असेल त्याच्यामध्ये बनवायचं, पण चव भन्नाटच होते त्याची. तर सुकं खोबरं घेतलं आणि त्यानंतर मग कैरीचे पीस जे आहेत ते घेतले, मिक्सरमध्ये घातले. त्यानंतर जे आहे सुकं खोबरं ते टाकायचं, लसूण मिरची टाकायची लसूण मिरची टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं, थोडंसं मिरची थोडी जास्त घ्या, म्हणजे थोडीशी तिखट टेस्ट आली की तुम्हाला पण चांगली वाटेल. कारण आंबट आणि तिखट असं चांगलं वाटतं. तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही गूळ देखील टाकू शकता, पण मला नको पाहिजे होतं म्हणून मग मी गूळ नाही घातला. तुम्हाला जर गोड पण हवं असेल थोडंफार त्याच्यामध्ये तर तुम्ही घालू शकता. थोडंसं कांदा लसूण मसाला जो आपण घरी मसाला बनवतो ना तो थोडासा घालायचा, खूप मस्त टेस्ट येते त्यामुळे. आणि थोडंसं जिराची पावडर टाका, कारण जिरे जे टाकले ना तर ते बारीक एकदम वाटले जात नाही, ते राहतंच. त्यामुळे जिरा पावडर असेल तर टाका. तर माझ्याकडे हे रेडीमेडवालं होतं ते मी थोडंसं टाकलं त्याच्यामध्ये. त्यानंतर मग लसूण आहे तो टाका थोडासा, आणि आपलं हळद थोडीशी आणि थोडंसं मीठ असं थोडंसं थोडंसं टाकायचं. जास्त टाकायचं म्हणजे मीठ चवीप्रमाणे टाका, बाकीचं थोडं थोडं, कारण आपण जास्त नाही आणि चटणी बनवतो त्यामुळे मग थोडीशीच चटणी आहे, त्यामुळे हे करा. आणि मस्त अशी वाटून घ्या मिक्सरमध्ये, आणि तयार आहे आपली चटणी. खरोखर
खूप डाळ भाताबरोबर खा, भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा. यार खरोखर खूप मज्जा येते जेवताना जर खायला मिळाली ना चटणी. खूप मज्जा येते, खूप म्हणजे खूप. तर माझी चटणी तर बनवून तयार आहे आणि त्याच्याबरोबर मी बनवली होती मस्त अशी भाकरी, मिक्स याची भाकरी. आणि हे बघा मी शूट करत होते आणि ते काहीतरी वेगळंच होत होतं. तर मी तुम्हाला हे जस्ट याच्यासाठी हे केलं की किती म्हणजे शूट करताना थोडं जरी हे झालं ना, चुकलं तरी पण किती म्हणजे मेहनत सगळी वाया जाते. तर जो मी स्टार्टिंगला व्हिडिओ घेतलात नंतर मग मी ते नीट करून आणि तो व्हिडिओ शूट केलेला होता. पण हे बघा हे मी करण्यासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे हलवत होती, पण तो काही नीट झाला नाही आणि तो माझा जो शूट करायचा होता तो काही झाला नाही. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.